नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनू आता 4थीत गेला होता. टकळी फिरवणं, सूत कातणं हे त्यांना शिकवलं होतं. तो व्यायाम करायलाही शिकला होता. आता पुढे ताता नेहमीसारखाच आमच्याकडे झोपायला आला होता. कंदिलाच्या उजेडात मी माझा अभ्यास करीत होतो. बाबल त्याचं वाचित होता. बाबल वाचित होता ते तात्यानं ऐकलं. थोड्या गजाली केल्यान. मला नेहमीसारखं झालं नाही का रे हानू अभ्यास असं विचारलं आणि उशाला आडवा हात घेऊन झोपला. थोड्या वेळानं आम्हीही झोपलो. मध्येच कोणाच्या तरी हाका ऐकू येऊ लागल्या. आम्ही जागे झालो. मी सुद्धा. तात्या रे तात्या, ये बाबा लवकर, हाका आल्या. काकीच्या हाका. तात्या म्हणाला आणि चटकन उठून पळाला. तात्या गेला आणि वहिनीचं मोठ्यानं रडणं ऐकू आलं. तात्या पुन्हा आमच्या पडवीवर आला आणि घाईघाईच्या शब्दात म्हणाला, महादेवभट वारला बाबल, म्हणाला आणि पुन्हा पटकन परत गेला. बाबल उठला. मी जागा झालो होतो, पण अर्धवट झोपेतचा. महादेव काका वारला, तूही उठ आता. मी जातो तिकडेच, तूही उठ, मला म्हणत तो निघू लागला. म्हणाला, तात्या एकटाच आहे, त्याला काय मदत हवी आहे का बघतो. मी उठलोच. पडवीत आलो. समोर काय चाललं आहे ते बघू लागलो. महादेव भटाच्या घराला खळ्याच्या बाजूला खिडकी होती. तिचं दार उघडंच होतं. मुख्य दारही उघडं होतं. पडवीवरून थोडं थोडं दिसत होतं. महादेव भट त्याच्या नेहमीच्या निजायच्या जागेवरच होता. तो तसा नेहमीच पडून न पडून असे त्याच्या जागेवर. अधूनमधून बोले, थोडी हालचाल करी, म्हणून जिवंत असल्याचं समजे. आता त्याचं बोलणं थांबलं होतं. हालचाल थांबली होती. शेजारी वहिनी बसली होती, रडत होती. थोड्या वेळानं तात्या बाबल आमच्या पडवीवर आले. तात्या बाबलला म्हणाला, तू आधी बाळू महेश्वरच्या दादांना सांग. बाबल नातू असला तर त्याला हाक मार. झालीच म्हणायची आता पहाट. आता हाक मारली तरी चालेल. उजडायला आलं. दिसायला लागलं की देऊळवाड्यातल्या इतर ब्राह्मणांना सांगून ये. म्हणावं या लगेच, लवकरच पोचून येऊ. जाशील ना? जाईन, बाबल म्हणाला आणि आधी त्याने दादांच्या घराची कडी वाजवली. ते आले. बाबल नातूही आला. आता खळ्यात 4 माणसं जमली. थोड्या वेळात पायाखाली दिसू लागलं. बाबल मला म्हणाला, मी सांगून येतो, तू थांब घरी. थांबशील ना की भिशील? नाही, तू ये सांगून. तू काय करशील? घरात बैस. दार असू दे उघडंच. लावून घेतलंस तर बरं नाही दिसणार. ठेवीन उघडं, मी म्हणालो आणि पडवीत उभा होतो तो आत आलो. मला पुन्हा निजावं असं वाटून गेलं, पण तसं केलं नाही. बाबलला समजलं तर तो रागावेल अशी भीती वाटली, म्हणून जागाच राहिलो. घरात कळशीत पाणी होतं. त्यानं तोंड धुवून घेतलं. अभ्यासाचं पुस्तक उघडून वाचू लागलो. व्यायाम करावा का? नको. बाबल परत आला. मला म्हणाला, भ्याला नाहीस ना? नाही, मी म्हणालो. अभ्यास करीत बसलो. मोठ्यानं वाचू बिचू नको, मनातल्या मनात वाच. कोणी मेलं की गडबड करायची नसते. नाही करत, मी म्हणालो आणि मनातल्या मनात वाचू लागलो. बाहेरचे आवाज वाढत चालले. मी पुस्तक मिटलं आणि पडवीवर आलो. बाबल तिथेच उभा होता. आता एक ब्राह्मण येऊ लागला. नेसायला लहानसा मळका पंचा, तसाच एक खांद्यावर. पायात जुती नाहीतच. शांताराम आपटे आला, वासुदेवधर आला, धुपकर आला, बाळ्याभट अभ्यंकर आला, विटू अभ्यंकर आला, दिनकर पुराणिक आला, बुवा रानाडे आले, तात्या करंदीकर आला, बाळू ताम्हणकर आला, अण्णा वाटवे आला, परशुराम साठे आला. देऊळवाड्यातले बहुतेक ब्राह्मण येऊन पोहोचले. आलेला प्रत्येकजण महादेव भटाच्या घरात जाई. थोडा वेळ ओसरीवर महादेव भटाच्या प्रेताजवळ थांबून बाहेर येई. खळ्यात थांबे. इतरांशी हलक्या आवाजात बोलू लागे. कोणी आमच्या पडवीवर येऊनही थांबे. दुसराही येई. एकजण दुसऱ्याला म्हणे, बरं म्हणायचं, उजाडताच सगळं आटपत आहे. रामेश्वरावर एकादशनी करून तीर्थ पोचवायचं आहे मला मेढ्यात. त्यात अडचण नाही.
ठरलेलं काम आटपलं म्हणजे बरं रे दुपारच्या आधी. माझंही तसंच मरे. यजमानाकडच्या पूजा आहेतच ना मालाय. नार्वेकर्णी घरची पूजा रे. तिचे मुलगे दोन्ही मुंबईस. वैशाखात आले होते इकडे, तर रोजची देवांची पूजा माझ्याकडे सोपवून गेले. देवाचं काम आपल्या वेळच्या वेळी करून टाकलेलं बरं. तर रे, तिसरा ब्राह्मण तिथं येऊन खांद्यावर टाकलेला पंचा कमरेभोवती करकचून आवळून गुंडाळत म्हणे, प्रत्येकास आहेतच मरे ज्याची त्याची कामं भटपणाची. मरणारा मेला म्हणून काय इतरांची पोटापाण्याची कामं थांबतात. इकडे कोणी कोणी बोलत असताना इतर ब्राह्मण तिरडे बांधत होते. इतर तयारी करत होते. मी पडवीत होतो. सगळं बघत होतो. काय करावं ते समजत नव्हतं. मी माझा व्यायाम तरी करतो. मी तिथंच असलेल्या बाबलला म्हणालो, काय तरी करू नकोस. तो रागाच्या स्वरात म्हणाला, समोर काय चाललं आहे ते बघतोस ना तू. मग काळवेळ बघून वागायला शिक रे हनू. मी तसाच पडवीत उभा राहिलो. तिरडी बांधून झाली. 4 ब्राह्मणांनी मेलेल्या महादेव भट्टाला बाहेर आणलं. तिरडीवर ठेवलं, बांधलं. मुलींनाही आल्या महादेव भट्टाच्या. अण्णा वाटवेने विचारलं, त्या कशा रे येणार इतक्यात? तात्या नातू म्हणाला, त्या तिकडे दूर. एक जण नाशकाला, दुसरी वर्ध्याला. त्यांना तारा पाठवल्या तरी त्या इथे पोचेस्तवर 4 दिवस जाणार. तोवर का महादेव भट्टाच तसाच ठेवणार? उचला. दुसरा कोणीतरी म्हणाला. तात्या नातवानं विस्तवाचं मडकं धरलं. तो पुढं चालू लागला. इतरांनी तिरडी उचलली. मी जातो, तू थांब. त्यांच्यात जात बाबल मला म्हणाला, भिवू नको, उजाडलं आता नीट. तात्या नातू आता आमच्या मांगरात निजायला यायचा थांबला. आता तो तिकडेच झोपू लागला. महादेव भट वारला त्या दिवशी नेहमीसारखा आला आणि भिंतीच्या मुळाशी बसला. थोड्या वेळानं म्हणाला, आता मला तिकडंच निजायला हवं. काकी एकटीच उरली आता. थोडं थांबून म्हणाला, सुटला म्हणायचा महादेव काका. किती वर्ष हातरुणाला खेळून पडला होता. पुन्हा थांबला. बाबल वाचित होता काहीतरी. मी अभ्यास करीत होतो. तात्याचं बोलणं कमीच असे. भिंतीच्या मुळाशी बसून तो बरेचदा डोकीवर तेल थापीत बसे. आजही तो असंच करत होता. हजामत केलेल्या डोकीवर तेल थापीत होता. अधूनमधून थोडं थोडं बोलत होता. पुष्कळ वेळानं म्हणाला, बाकी काकीनं एक बरं केलं मरे. काय ते? बाबलने विचारलं. महादेव काकाचे प्राण गेल्याचं समजलं तर आधी त्यानं दार उघडलं, मला हाक मारल्यान आणि मगच टाव फोडल्यान मरे. दारासातून कडी असते, तिनं काढताच ती रडायला लागली असती तर मध्यरात्री समजलं तरी काय असतं, काय झालं, ही कशास रडते. महादेव काकाचं का बरं वाईट नाही ना झालेलं, कसं समजलं असतं. दार उघडून ठेवलं ते तरी एक बरं केलं तिनं. नाहीतर दार फोडा बिडायचं मध्यरात्री ते तरी कसं रे. 4 गडी बघायचे, कुऱ्हाडी घालायच्या, तेव्हाच फुटायच्या फळ्या. दाराच्या फळ्या काय कमी का मजबूत आहेत. मग थोडा वेळ थांबला. तेल थापून झाल्यावर म्हणाला, मी जातो तिकडे, तू बैस बापडा वाचित. तारा पाठवले आज. कधी येतात काकीच्या मुली जावंय बघायचं. तोवर काकीची जबाबदारी माझ्यावरच ना. चिंद्रात जाऊन यायचं म्हणत होतो, तर इकडे हे असं झालेलं. तात्या झोपायला आमच्याकडे यायचा थांबला. पण जेवून झालं की गजाली मारायला थोडा वेळ बसायचा. बोलायचं ते एकच, भटपणाच्या कामाच्या गोष्टी. एकादशनी केली रामेश्वरावर आणि गाभित वाड्यात गेलो तीर्थ घेऊन. तिथून श्राद्ध होतं. एका यजमानाकडे तिथं श्राद्ध केलं, पण सीधा नाही दिला. पावली दिली रे फकस्त. म्हणाला, कसा भटजीनू, आता भागवा पावलेतच. विचारणार होतो त्यास, अरे भीम्या, काय काय येता ते तरी सांग मरे पावल्याचा. तांदूळ, नारळ, भाजी, गूळ, डाळ इतका येता काय रे पावलेत? नाही माई ना. मग भटान कसा भागवायचा शिध्यात ते सांग. पण नाही म्हणालो त्यास तसं. त्याचीच गरिबीच रे. काय मागणार तरी त्याच्याकडे. तोय म्हणाला, पैसेच नाही हत. यजमानाकडे पैसेच नाही म्हटल्यावर नको का भागून घ्यायला. पावली तर पावली. असं काय काय, पण तुटक तुटक बोलत तात्या थोड्या वेळ भिंतीच्या मुळाशी बसून राही. मी अभ्यासात असल्याचं भासवी. बाबल वाचित पडलेला असे. बाबलचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही असं बघून कधीतरी तात्या विचारी,
कायसंच वाचतोस? पुराणातलंच की आजही इतिहासाचंच? साप्ताहिकाचा एक अंक आणला आहे काकतकरांकडून, तो वाचतोय, बाबल म्हणे. साप्ताहिक म्हणजे ते काय असतं? तात्या विचारी. आठवड्यातून एक अंक छापतात म्हणे. काकतकरांकडे येतो पोस्टानं. त्यांचा वाचून झाला की मी आणतो. कायसंच असतं छापलेलं त्यात. देवादिकांचं काय असलं तर वाचून दाखव 2 अक्षरं की चाललो मिनी जावयास. देवादिकांचं असं नसतं त्यात काय. मग कशाचं? हेच इकडलं तिकडलं. तरी पण तू वाचून बघतोस ना. इकडलं तिकडलं म्हणजे हेच रे, जगात काय काय चाललं आहे त्याचं, राजकारणाचं, त्याची माहिती, कोणाचे विचार काय चालले आहेत, कोणाची मतं, पुढारी, कप्पाळाचं राजकारण आणि कप्पाळाचं त्याचं पुढारपण. नेहरू निस्ते पाकिस्तानास निषेध खलिदे पाठवत राहतो झालं, त्यास आणखीन रे काय जमणार? मागं वाचलं असं, एका यजमानानं मुंबईहून असलंच काहीतरी पुस्तक आणलं होतं. पूजेस वेळ होता. पुस्तक होतं तिथं. बसलं थोडं वाचीत. समजतं रे कोणास सगळं. आमचं शिक्षण 2 इयत्ता. अडखळत वाचायचं बापडं काहीतरी. ते सुद्धा सवड मिळाली तर. आणि पुस्तक बिस्तक कुठं मिळालं कोणाचं ऐतं तर. वाचलं तरी समजायच हवं ना. तू समजतं काय रे वाचतोस ते सगळं? तात्या विचारी. नाही रे तात्या, बाबल म्हणे. सगळे रे कुठून समजायस? थोडं तरी काहीतरी समजतं. पुष्कळसं नाही. वाचित राहतो झालं. समजेल तेवढं समजेल. शाळेचं शिक्षण नाही, मग असंच काहीतरी वाचतच इकडे तिकडे काय काय चाललं आहे ते समजून घ्यायला हवं ना. कप्पाळ, तात्या म्हणे. काय उपयोग त्या समजण्याचा? त्याने काय महागाई कमी होणार की रेशनवर चांगलं धान्य मिळणार? ते मिळणार किडकंच. निवडणुका का काय ते झालं. आम्ही नव्हते बुवा असलं काय ऐकलं आधी कधी. मतदान करायचं म्हणे. आम्हास यजमान काय दान देतो तेवढंच माहिती. निवडणुका म्हणजे लोकांनीच आपलं सरकार निवडायचं म्हणे रे तात्या. अण्णा काकतकर म्हणत होते. बाबल म्हणे. शेवटी राजा नेहरूच झाला ना. तात्या म्हणे आणि उठायच्या तयारीत असल्यासारखा थोड्या वेळ उकिडवा भिंतीशी बसे. पंचा या खांद्यावरचा त्या खांद्यावर करी. तेल थापलेल्या डोकीवर हात फिरवून घेई आणि म्हणे, उपयोग काय त्या निवडणुकीचा? मत द्यायस चला म्हणत होते, पण मी नाही गेलो बाबा. काहीतरी चुकलं तर नसतं बालंट यायचं. अडाणी माणसास काय समजतं म्हणून मत द्यायचं. नाहीच गेलो. आणि उपयोग तरी काय मत देऊन? महागाई आहे तशीच आहे. नव्हे उलटी वाढतच आहे मरे. ती कमी नाही झाली. आपल्या कर्माचं भटपण तरी सुटणार का? नाही. सकाळ झाली की फडशी खांद्यावर टाकून हातात दर्भ, पळी, पंचपात्री घेऊन यजमानांच्या घरी जाऊन पूजा श्राद्धमाळ करणार, तेव्हाच ना भटाचाय झालं तरी पोटास मिळणार. आमची काय शेती आहे का वाडी? आणि असली तरी केवढी रे? लहानसं मोडकं घर आणि टीसभर परसू परडं. त्यात किती माणसाचं पोट भागणार? 2 भाऊ आहेत, तिथं त्यांच्यासुद्धा पोटास नाही पुरत. माझी बायको मुलं तिथंच. बोलता बोलता तो उठेच. उठून उभा राही. जायला निघे. निघता निघता म्हणे, भावांच्या लग्नाचं काहीतरी बघायस हवं मरे औंदा तरी. लग्नांची वय उलटून चाललेली त्यांची. ब्राह्मणांचं झाले तरी गरिबांच्या पोरास कोण देणार रे आपल्या मुली? अडला नडलाच कोणीतरी देणार. महादेव भटानं मला बापडा आसरा दिला म्हणून माझं लग्न तरी झालं. उभ्या उभ्या तात्या जांभ्या दे. मग दारातून बाहेर जाताना म्हणे, तू वाच बापडा, मी जातो निजायला. काकी एकटीच आहे ना. क्रियाकर्मासाठी मुली जावे यायचेत म्हणे 2-4 दिवसात. त्यावेळी इकडं तुझ्याकडेच येत जाईन निजायला. आता जातो. सकाळी लवकर उठायला हवं. रोजच्या पूजा श्राद्धपक्ष आहेतच ना. पोट भरायचं तर दर्भ आणि पडशी यातून सुटका आहे का भटाची? आता माझ्याकडे काही पुस्तकं, काही वह्या, पाटी, वेगवेगळ्या पेन्सिली, पट्ट्या, सूतकताईचा पाट, तकळी, कापूस, सरकी आणि शाळेतून मिळालेलं एखादं गोष्टीचं पुस्तक, असं बरंच सामान झालं होतं. ते मी दप्तराच्या पिशवीतच ठेवीत असे. पिशवी खुंटीला अडकवून ठेवीत असे. शाळेत जाताना सगळं न्यायचं. येताना सगळं घरी आणायचं. अभ्यासाच्या वेळी सगळं बाहेर काढायचं. अभ्यास झाला की सगळं पुन्हा दप्तरात भरायचं. खुंटीला अडकवायचं. मधुमहेश्वरच्या खोलीत कपाट होतं.
त्यात त्यांची वह्या पुस्तकं नीट ठेवलेली असत. पेटी होती, तीच सगळं अभ्यासाचं सामान त्यांनी नीट ठेवलेलं असे. बाबल नातूचे भाऊ गजा आणि बाळू, त्यांचीही वह्या पुस्तकं नीट ठेवलेली असत. एकदा मी बाबलला म्हणालो, बाबल, मला काहीतरी हवं रे वह्या पुस्तकं ठेवायला. दप्तर नाही का, त्याने विचारलं. आहे रे, पण एकच एक पिशवी, त्यातच सगळं ठेवायचं. गोंधळ होतो सगळा. पेटी तरी हवी एक. बाबल काही म्हणाला नाही. मीही परत त्याला सांगितलं नाही. 4-8 दिवसांनी बाबल म्हणाला, रामाचं देऊळ आहे ना? कुठं? भराडावर जाताना लागतं मरे, तो म्हणाला. तिथे एक पेटी आहे, कप्पे आहेत खूप त्यात, विकायची आहे. मी विचारली किंमत. म्हणाला 3 रुपये. माका नको म्हटलं मी. 3 रुपये, मी म्हटलं, आणि दप्तरातून गोष्टीचं पुस्तक काढून वाचू लागलो. शाळेत पुस्तकांची लहानशी ट्रंक होती. तीत लहान लहान गोष्टीची पुस्तकं ठेवलेली असत. मास्तर कधीकधी ती आम्हाला वाचायला देत. त्यातल्या गोष्टी वाचायला मला खूप आवडे. हातात आलेलं पुस्तक मी पटकन वाचून टाकी. एकदा वाचायला सुरुवात केली की मन त्या गोष्टीत रमवून जाई. गोष्ट वाचून झाली नाही तर पुस्तक घरी न्यायला मास्तर सांगत. घरी आलं की मी आधी ते वाचून पूर्ण करून टाकी. ते झालं की नंतरच अभ्यास. मला वाटे, आपल्यालाही पुस्तकं, वह्या, पेन्सिल ठेवायला काहीतरी हवं, नीट मांडून ठेवायला जागच्या जागी. बाबलनं बघितलेली पेटी चांगली असेल का? मला हवी तशी असणारच. कप्पे आहेत म्हणे, पण 3 रुपये. गणेश चतुर्थी जवळ आली. शाळेच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर नारायणाच्या देवळाजवळ नाना चव्हाणांची गणपतीची मूर्ती बनवण्याची शाळा होती. तिथे तयार करून ठेवलेल्या लहान मोठ्या गणपतीच्या मूर्ती रंगू लागल्या. आम्ही शाळेत जाता येता तिथे थांबून लिखाई काम बघत उभे राहू लागलो. एका संध्याकाळी मी पडवीवर अभ्यास करीत बसलो होतो. तात्यानं हाक मारली, हनुरे, आलास का शाळेतून? होय, मी म्हणालो, आणि पुन्हा गोष्टीचं पुस्तक वाचू लागलो. त्याने खळ्याच्या पळेवर बसूनच विचारलं, गणपतीच्या पूजा सांगायला जाणार ना यंदा? हवं असेल तर जाईन मरे, मी म्हणालो. जायला हवं तर रे, जाशील ना? त्यानं विचारलं. जाईन मरे, शाळेला सुट्टीच असते 8 दिवस. जाशील ना? मग जाईन. कुठं जायचं ते सांग. ते मग सांगतो, म्हणत त्याने विचारलं, पूजा येते ना सांगायस? नाहीतर मी शिकवतो. येते मरे, मी म्हणालो. गणपतीला जानवं घालायला सांगायला विसरायचं नाही, इतकंच. होय मरे. गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला. बाबलने आदल्या संध्याकाळी नाना चव्हाणांच्या गणपतीच्या शाळेतून गणपतीची मूर्ती आणून कपाटात ठेवली होती. लहानशी माठवी कपाटावर बांधली होती. समई, कापसाची वस्त्र, दुर्वा आणून ठेवल्या होत्या. पहाटे उठून त्याने जास्वंदीची तांबडी फुलं आणून ठेवली होती. मला लवकर उठवलं होतं. दिनकर पुराणिकाला पूजा सांगण्यासाठी लवकर यायला सांगितलं होतं. तसा दिनकर भटजी आला. पूजा झाली. बाबलने यजमानांकडे पूजा सांगायला जायसाठी शर्ट घातला, टोपी घातली, पिशवी घेतली. मला म्हणाला, तात्यानं तुला पूजा सांगायला जायला सांगितलं आहे ना? हो, जाणार मी. कुठं? नाही माहीत. तात्या आपल्याबरोबर घेऊन जाणार आहे. मग जा तर त्याच्याबरोबर. पूजा नीट सांग, जानवं विसरायचं नाही. तो निघाला. जाता जाता म्हणाला, मी लवकर आलो तर मी भात शिजवेन, सोलकढी करीन. तू लवकर आलास तर तू करशील? करीन, तू जा, मी म्हणालो. 5-25 घरी तरी तुला पूजा सांगाव्या लागणारच. ते नाही तात्यानं सांगितलं. एकदा गेलं पूजा सांगायला की होतच ते, बाबल म्हणाला. लोक बोलवायला येतातच. भटजीनो, आमच्या घरात चला. हाडून ठेवलो हा गणपती, सगळी तयारी असा. उभे उभे सांगा पूजा की चला, असं सांगत राहतात. पण तू उगीच फिरत राहू नको. तात्या सांगेल तेवढ्या घरी सांग आणि घरी ये, नाहीतर राहशील उपाशी पोटानं पूजा सांगत. नाही, मी म्हणालो. तात्यानं हाक मारली, हनू, ओ चल, शर्ट चड्डी घाल, छत्री घे. तात्या म्हणाला, आज पडशी पिशवी नको. चड्डीचे किसे फाटके नाही ना, ते बघ. सुटे पैसे मिळतात रे दक्षिणेचे. नाहीत फाटलेले. मी खिशात हात घालून ते फाटलेले नाहीत ना हे बघत म्हणालो. नाहीतर दक्षिणा सांडून जायची मरे फाटक्या खिशातून. तात्या हसत हसत म्हणाला, नाही, खिसा आहे धड. चल तर, तात्या म्हणाला.
मी दाखवतो तुला घरं पूजेची. 25-30 आहेत हां. पूजा व्हायला वेळ लागेल. कुळवाड्याकडे लवकर बसत नाहीत मरे गणपती. 11 वाजल्यानंतर सुरुवात. त्यानंतर 25-30 घरी पूजा. दुपार टळून जाणार सगळ्या पूजा संपेसर. जमेल ना? जमेल. दक्षिणा मिळेल ती तुला, तात्या म्हणाला. सगळी? मी आनंदाने विचारलं. सगळीच घे मरे तुला, तात्या म्हणाला. लहान भटाकडून काय मागायचं? तू तयार झालास हीच मोठी मदत. औंधा 2 भट आले नाहीत रे, म्हणून तुला हाक मारली. महादेव भट नाही म्हटल्यावर आलेच नाहीत. आम्ही बाहेर पडलो. मी तात्याबरोबर चालू लागलो. तो भराभर चालत होता. मला धावावं लागत होतं. मध्येच मी तात्याला विचारलं, तात्या मिळेल ती सगळीच्या सगळी दक्षिणा मला? तुलाच घे मरे सगळी. सांगलं ना मगाशीच, तात्या म्हणाला. पण नेमून दिलेल्या सगळ्या घरी पूजा सांगायच्या. मधूनच पळायचं नाही, नाहीतर मला गाळी घालतील यजमान. आम्ही पूजांच्या घरापाशी पोहोचलो. एका घरासमोर तात्या उभा राहिला आणि त्याने म्हटलं, ही 25-30 घरं बघितलीस? इथं पूजा सांगायच्या. हां, मी घराकडे बघत म्हणालो. घरं अगदी जवळजवळ होती. घरं नव्हेतच, खोपीच पुष्कळशा. त्यात 2-4च नळे घातलेली घरं. एका मुलाला हाक मारून तात्यानं विचारलं, तू शंकराचो झील मरे? हो भटजीनू, तो मुलगा म्हणाला. आज ह्यो भट तुमच्याकडलं पूजा सांगतलो. तू दाखयशीत मरे हे का सगळी घरा? दाखीन, मुलगा म्हणाला. मग तात्या मला म्हणाला, तू बसून राहा रे याच्या पडवीत. पूजेची तयारी होत आली की हा तुला नेईल एकेका घरी. नेशीत मरे? त्यानं मुलाला विचारलं. नेन भटजीनू, मुलगा म्हणाला. तात्या दुसरीकडच्या पूजा सांगायला गेला. मी शंकराच्या पडवीवर एक स्टूल होतं, तिथे बसून राहिलो. मनातल्या मनात पूजा सांगण्याची उजळणी करीत. हां, पळयेन पोटात पाणी घेवा 3दा. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः. नाक धरून बसा थोडो वेळ. आता दुर्वेनं मूर्तीच्या डोळ्यांका पाणी लावा. प्राणप्रतिष्ठा करू मी. आता आधी गणपतीक जाणया घालून घेवा, इसराक नको. तेवढ्यात तात्या परत आलेला दिसला. मी खळ्यात गेलो आणि त्याला विचारलं, परतसा आलास? अरे तुला घरी परत जाताना रस्ता गावेल ना का चुकशील ते विचारून घ्यायला आलो. गावेल का रस्ता? तात्याने विचारलं. गावेल तर काय, मी म्हणालो. चुकतोस असं वाटलं तर विचार मरे कोणास तरी. काय विचारशील? काय विचारू? विचारायचं की देऊळवाड्याक खयच्या रस्त्यानं जावचा. सांगतील रे लोक. विचारित विचारित जात राहायचं, पोचशील. देऊळवाड्याच्या पुलाशी गेल्यावर घर सापडेल की नाही? सापडेल. मग बस तर, मी जातो. म्हणून तात्या गेला. मी पुन्हा स्टूलवर येऊन बसलो. किती मिळेल दक्षिणा? प्रत्येकाने पावली पावली दिलीन तर किती जमतील? 30 घरा म्हटली तर 30 पाव किती? 7.5. 7.5 रुपये. आपल्याला पेटी घेता येईल. तिथं आपली पाटी पुस्तकं छान ठेवता येतील. पण पावली पावली देतील? छे, चवली चवली देतील. नाहीतर एक आणा. मी बसून राहिलो. पूजेची काहीच तयारी नव्हती. घरचा माणूस गणपती आणायला गेला होता. तो गणपती घेऊन येणार, मग तयारी करणार, मग पूजा. मला बसून बसून कंटाळा आला. जांभळ्या येऊ लागल्या. पाऊसही पडत होता. बाहेरही जाता येत नव्हतं. शेवटी एकदाचा मालक मूर्ती घेऊन आला. दारात उभा राहिला. छत्री धरणाऱ्याने छत्री नीट धरली. पोरं गोळा झाली. त्याच्या बायकोनं मूर्तीवरून पाणी ओवाळलं. मालकाच्या पायावर पाणी घातलं. म्हणाली, भटजी केव्हाचे येवन बसले हत? इले भटजी? मालकानं विचारलं आणि तो मूर्ती घेऊन आत आला. पडवीवरच डब्यांवर फळ्या टाकून गणपती ठेवायची सोय केली होती. वर माठवी बांधली होती. माठवी फळाफुलांनी भरून टाकण्यात आली होती. मूर्ती ठेवून मालकानं माझ्याकडे बघितलं. विचारलं, तुम्ही भटजी? होय. तात्यानं धाडल्यान हा. म्हणजे तातो भट मा? तोच येता आमच्याकडे पूजेक. आईच्या तिथीक. त्यांनी धाडल्यान? होय. बसा हां, करूया पूजा, म्हणत तो आत गेला. त्याच्या बायकोनं भरभर पूजेची तयारी केली. फुलं, दुर्वा, समई, उदबत्ती, वस्त्र, जानवं. यजमान आंघोळ करून पंचा नेसून आला. म्हणाला, येवा भटजीनो, बसा हय. मी उठलो. ते स्टूल त्यानं उचलून गणपतीच्या जवळ ठेवलं आणि मला म्हणाला, भटजीनो बसा हय सर, करा सुरू.
मी पूजा सांगायला सुरुवात केली. पोटात पाणी घेवा पळयेन 3दा. 24 नावं म्हणताना मी आधी तक्कातलं जानवं उचललं आणि त्याचा पिळा सोडवून घेतला. ते लांब करून माझ्या गुडघ्याभोवती गुंडाळ्यालगत करून उलगडून धरलं. आता नाक धरून बसा थोडं वेळ. प्राणायामे विनियोगहा. यजमानाने तसं केलं. आता दुर्वा हातात घेवा आणि तिच्यानं गणपतीच्या डोळ्यांका थोडा पाणी लावा. ओम प्राणप्रतिष्ठा करोमी. यजमानानं तसं केलं. आता या जानवं घेवा आणि गणपतीच्या गळ्यात घाला. यजमानानं जानवं हाती घेतलं आणि गणपतीच्या मानेपाशी नेलं. कसा हो घालूचा भटजीनो? यजमानानं विचारलं. डावो खांदो. उजव्या काखे खालून घेऊन पोटावरसून सोडा. मी माझ्या गळ्यात जानवं घातल्याप्रमाणे दाखवत म्हणालो. यजमानानं जानवं गणपतीच्या गळ्यात घातलं. चला, एक महत्त्वाचा विधी पार पडला. आता उरलेली पूजा सांगणं अगदीच सोपं. मी सांगू लागलो. मूर्तीवर दुर्वेनं पाणी सोडा. श्री गणपतीये नमः. स्नानम समर्पयामी. पूजा आटोपली. मी म्हणालो, आता दक्षिणा देवा. फुला आणि तुळशीचं पानं घेवा. भिजवून माझ्या हातावर ठेवा. यजमानानं बायकोकडे पैसे मागितले. तिने पदराच्या गाठीला बांधलेलं नाणं काढून नवऱ्याच्या हाती दिलं. मी तिरप्या नजरेनं काय आहे ते बघून घेतलं. चवली. फक्त चवली, पावली नाही. तरी हात पुढं केलाच. यजमानानं पाण्यातून भिजवून फुलात घालून दक्षिणा माझ्या हातावर ठेवली. मी म्हणालो, दक्षिणा पांतू बहुधेय चास्तू. फुलं तुळशीचं पानं बाजूला केलं. चवलीच, फक्त चवली. 2 आणे. एकेका घरी 2-2 आणेच मिळत गेले तर कसे जमणार 3 रुपये. चवली फुलातून बाहेर काढून घेतली आणि चड्डीच्या खिशात टाकली. भटजीनो, उद्या तुम्हीच येतलास मा? यजमानाने विचारलं. कित्याक? उत्तर पूजेक. यजमान म्हणाला, आमचो गणपती औंदा 1.5 दिवसाचोच असा. येयन, पण तात्याने सांगाल तर. तातो भट कित्याक नाही म्हणत? त्याग झाला तरी कोणाक तरी धाडू खयाच मा. आमचो भट तो. पूजेक भट धाडचा त्याचा काम. ते काय विचारून तुम्हीच येया, यजमान म्हणाला. तोपर्यंत इतर घरचे लोक पूजेसाठी बोलवायला आले. मी त्यांच्याबरोबर गेलो. एकेका घरची पूजा सांगू लागलो. पूजा सांगायची, दक्षिणा घ्यायची की पुढल्या घरी. 20-25 घरच्या पूजा आटपेपर्यंत दुपार टळून गेली. चांगली भूक लागली. पूजा न येताना सकाळी काही खाल्लं नव्हतं. पूजा सांगताना भूक लागलेली समजलीच नव्हती. पूजा संपल्या आणि कडकडून भूक लागली. मी चालू लागलो. देऊळवाड्याकडे जाणारी वाट धरली. येताना बरोबर तात्या होता. काही खुणा लक्षात ठेवल्या होत्या. चुकायला झालं नाही. एका तिठ्यावर कोणाला तरी विचारलं, देऊळवाड्यात खयच्या रस्त्यानं जावचा रे? यो काय, सरळ रस्तो असा, चलत राहू, पोचशील देऊळवाड्यात. त्यानं रस्ता दाखवला आणि म्हटलं, भट पुढे सांगूक गेलो होतो वाटता गणपतीचो. होय मा. होय होय, मी म्हणालो आणि देऊळवाड्याच्या रस्त्याला लागलो. खिशात दक्षिणेचे पैसे होते. खिसा जड वाटत होता. चालताना खिसा मांडीवर आपटून खळक खळक आवाज येत होता. मी खिशात हात घालून पैसे चाचपले. किती जमले असतील? झाले असतील 3 रुपये. बहुतेक नाही होणार. सगळ्यांनी दक्षिणा आणा नाहीतर चवली दिली. पावली एकानेही दिली नाही. कुठं काय 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 मिळाली दक्षिणा. चालता चालता ते आठवू लागलो. पहिल्या घरी चवली, दुसऱ्या घरी चवली, तिसऱ्या घरी आणा, नंतर आणाच, नंतर आणा, नंतरच्या घरी चवली. नाही, एकाही घरी पावली मिळाली नाही दक्षिणा म्हणून. नाही होणार 3 रुपये. पुष्कळ घरी 1-1 आणाच मिळाला. काही घरी 2 पैसेच. घरी जाऊन मोजूनच बघावे. झाले असतील 3 रुपये तर पेटी घ्यायची. पुस्तकं ठेवायची छान लावून त्यात. घरी पोचलो. बाबल आलेला होता. भिजलास मरे? मला बघताच तो म्हणाला. पाऊस होता थोडा, वाराय होता. झाल्या पूजा सांगून? कितीशा? झाल्या 20-25, मी म्हणालो. पहिल्याच घरी कितीतरी वेळ बसून राहिलो. यजमान गेला होता गणपती आणायला. जा हातपाय धुवून ये. भिजके कपडे ठेव काढून. सोलकढी भात केला आहे, जेवूया. ये लवकर, मी पानं घेतो. आमचं जेवण झालं. मी हात धुतले. भांडी घासून झाली. शेण लावून झालं. मी बाहेर पडवीवर आलो. खिशातून पैसे काढले.
ते जमिनीवर पसरले. पाणी लागलेलं हातानंच पुसून टाकलं. पसरलेल्या पैशांवरून नजर फिरवून घेतली. मग त्याच्या चवडी बनवल्या. चवल्यांची एक चवड, आण्यांची दुसरी, पैशांची तिसरी, भोकाच्या पैशांची आणखी एक. मग एक एक चवड उचलून घेऊन नाणी तिरपी करून ती तळ हातावर घसरवत मोजू लागलो. नाही, 3 रुपये झाले नाहीत. पेटी घेता येणार नाही. आणखी 5-10 तरी घरी पूजा सांगायला बोलावलं असतं कोणी तर. तिथं आणखी 7-8 आणे मिळाले असते. 3 रुपये भरले असते. उद्या 5-6 घरी उत्तरपूजांना बोलावलं आहे. तात्यानं मलाच पाठवलं तर. तेवढ्यात तात्या येताना दिसला. तोही गणपतीची पूजा सांगून येत होता. आलास? मला बघत त्यानं विचारलं. होय, मी पैसे मोजत म्हणालो. सांगितल्यास सगळ्या पूजा? हो, मी म्हणालो. जाणवं सांगायला विसरलो नाही. बरं झालं बाबा, तात्या म्हणाला. तू तयार झालास आता भटपणाला. असंच एक एक शिकत जायचं रे. आज गणपतीच्या झाल्या. पुढल्या वर्षी हरताळका, गणपती, ऋषीपंचमी 3ही दिवस पूजा सांगायला जा. नंतर गोकुळ अष्टमी, तुळशीचं लग्न, मग सत्यनारायण, श्राद्ध पक्ष, लग्न. होशील हळूहळू तयार. तात्या, उद्या बोलवलंय त्यांनी, मी म्हणालो. कशास? 5-6 जणांचे गणपती 1.5 दिवसाचे आहेत. उद्याच पोचवायचे. उत्तरपूजेस यायला सांगितले त्यांनी, मी म्हणालो. जाशील का तूच? तात्याने विचारलं. जाईन, मी आनंदानं म्हणालो. जा तर, तात्या म्हणाला. माझी एक विवंचना म्हटली. तिथं तेवढी 25-30च घरं आहेत मरे आमची भिक्षुकीची. तिथले गणपती तू सांभाळ झालं, मी मान हलवली. उत्तरपूजांस उद्या तू जातोस तर? तात्यानं पुन्हा विचारलं व म्हटलं. उत्तरपूजेत महत्त्वाचं म्हणजे अक्षता द्यायच्या मंत्रहून आणि गारणं. ते सांगेल बावल तुला. त्याला घे विचारून. मी जातो आता. 4 घास खाऊन पडतो जरा. मी कागदात पैशाची पुडी करून ठेवली आणि बाबांना विचारलं. अक्षता मंत्रून द्यायच्या म्हणजे रे? अरे, पूजा पूजेसारखीच सांगायची, पण त्यावेळी अक्षता मंत्रून द्यायच्या असतात. शिमूटभर तांदूळ मागून घ्यायचे, आपल्या हातात धरायचे आणि मंत्र म्हणायचा. कुठला मंत्र? बाबांनी मंत्र सांगितला. मी म्हणालो. येतो मरे मला. म्हण, मी म्हणून दाखवला. तांदूळ यजमानाकडे द्यायचे आणि सांगायचं. मूर्ती हलवताना तिच्यावर टाका. मगच उचला विसर्जना, बाबांना सांगितलं. आणि गाराणं? ते तुला येत नाही? तसं येतं, पण खास असं काय सांगायचं देवाला? ते यजमानालाच विचारून घ्यायचं. नारळ ठेवायचा देवापुढं. बाबल सांगू लागला. इदं फलम मया देवम म्हणून सुरू करायचं. बा देवा गजानना, सालाबादप्रमाणे तुझी पूजा केली हा, होय ना? मी म्हणालो. गारणं आपल्या भाषेत घाल, त्यांच्या नको. त्यांना नाही बरा वाटणार. म्हण, बाबांनी मग सांगितलं. बा देवा महाराजा, गणपती गजानना, सालाबादप्रमाणे तुझी पूजा केली आहे. चुकलं माकलं असेल तर क्षमा कर. मुलं बाळं सुखी राहा. धंदा उद्योगात बरकत दे. त्यांचं खास काय असेल ते आधी विचारून घेतलेलं असशीलच ना, ते म्हणायचं. कसं? म्हणजे बघ, मुलीचं लग्न जमत नाही आहे, ते जमू दे. पुढल्या वर्षी 5 दिवस तुझी सेवा करीन. असं जे असेल ते. जमेल ना? जमेल, मी म्हणालो. आणिक एक सांग. संकल्प करताना जमलं तर उत्तरांग पूजनम करिष्ये असं म्हणावं. लक्षात राहिलं तर? राहील, मी म्हणालो. दुसऱ्या दिवशी दुपारी कढीभात जेवून मी निघालो. बाबलही त्याच्या यजमानांच्या घरी निघाला. मी तात्या घरी गेलो. रस्ता चुकलो नाही, लक्षात ठेवला होता. पहिल्या घरी गेलो. इलाज भटजींनो? इलय, मी म्हणालो. पूजेक बसा तर. कोण बसतलो? झील बसात महो, मालक म्हणाला. आणि त्यानं मुलाला म्हटलं. जा रे, न्हावून ये. पूजा करूची तर न्हावं खया. जा बेगिना. मुलगा न्हावून आला. पूजेला बसला. मी पूजा सांगितली. संकल्प करताना श्री महागणपते नमः उत्तरांग पूजन करिष्ये असं म्हटलं. पूजा झाल्यावर अक्षता मंत्रून दिल्या. मूर्ती विसर्जनासाठी हलवताना घाला हे तांदूळ. माहिती हा, देया. यजमानानं तांदूळ घेतले. आता गाराणा, मी म्हणालो आणि विचारलं. काय खास सांगूचा हा काय देवा? सालावाद प्रमाण सेवा केली हा, ती गोड म्हणून घे म्हणावचा. आणि सगळ्यांका सुखी राख. येगडा काय सांगायचा?
यजमान म्हणाला. मी इदम फलम मया देवम सुरू केलं. ते झाल्यावर म्हणालो, बा देवा, स्वामी समर्था, गणपती गजानना. होय रे महाराजा, यजमान म्हणाला. तुझी सालावादप्रमाणे सेवा मयेकरांनी केली आहे, ती गोड मानून घे. सगळ्यांना सुखी राख, धंद्या उद्योगात बरकत दे. भटजीनो, अनेक सांगा देवाक, यजमानाची बायको म्हणाली. काय सांगू, मी विचारलं. चेडवाचा लगीन औंदा जमा दे. त्या साळेतय जाणार नाही. घरात बसन काय करतला. लगीन तरी जमा दे, सांगा देवा. मी सुरू केलं. तर देवा यांची मुलगी, नाव काय तिचा? मंजुळा. तर महाराजा, मंजुळा, तिचं लग्न यंदा ठरू दे. होय महाराजा, सगळे म्हणाले. पूजा आटोपली. आता दक्षिणा देवा, मी म्हणालो. आणि गणपतीला मनातल्या मनात गाराणं घातलं. पावली तरी येऊ दे. मी फुलं काढून टाकून त्यात लपलेलं नाणं बघितलं. 1 आणा. 1च आणा. प्रत्येकाने एवढीच दक्षिणा दिली तर 4-8 आणे तरी जमतील का? 3 रुपयांना 12 आणे कमी पडतात. देवा, तेवढे तरी मिळू देत दक्षिणा म्हणून. मला ती पेटी घ्यायची आहे. माझी सगळी पुस्तकं, सगळं शाळेचं सामान कसं छान मावेल ती. मला चवली तरी दक्षिणा देण्याची बुद्धी यजमानांना दे रे गणपती. 6-7 घरच्या उत्तरपूजा सांगायच्या होत्या. त्या सांगून झाल्या. किती मिळाले असतील दक्षिणेचे पैसे? दक्षिणा मिळाली की मी ती किती आहे हे बघून घेत होतो आणि नंतरच खिशात टाकीत होतो. दोघांनी चवली दक्षिणा दिली होती. 2-3 आणा. इतरांनी 2-2 पैसे. मी घरी आलो. चांगली संध्याकाळ होत आली होती. अंगातली ओली पैरण काढून वाळत टाकली. चड्डीच्या खिशातले पैसे काढून घेऊन तीही दांडीवर वाळत घातली आणि पैसे मोजायला घेतले. कालच्यात मिसळले आणि मिसळून मोजले. 3 रुपये झाले. वर थोडे उरले. मी पुन्हा मोजले. नीट मोजले. होय, 3 रुपये झाले होते. पुरे 3 आणि वर सुट्टे पैसे. पेटी घेता येईल आता. बाबाला आला की त्याला म्हणायचं, चल आपण घेऊन येऊया ती पेटी. माझी वह्या पुस्तकं नीट ठेवायला पेटी. बाबाला आला की त्याला सांगूनच टाकायचं. आपल्या यजमानांच्या घरच्या उत्तरपूजा सांगून बाबाला आला. त्यानं कपडे काढण्याआधीच मी म्हणालो, माझे जमले 3 रुपये. पेटी घ्यायची, पुस्तकं ठेवायला. थोडा थांब रे, बाबल म्हणाला. मी अंगातले ओले कपडे तरी काढतो, हातपाय धुतो, मग सांगतो. त्यानं कपडे काढले, वाळत टाकले, पाय धुवून आला. मी विचारलं, घ्यायची पेटी? झाले तुझे 3 रुपये? झाले मरे, वर उरले. मी उत्साहाने म्हणालो. दक्षिणेचे इतके जमले तुझे? किती पूजा सांगितल्यास? काल 25-1, आज 7-8, मी म्हणालो. नीट मोजलेस का? पुन्हा मोजून बघतो. मी पुन्हा पैसे मोजले. हो, 3 रुपये पुरे, शिवाय वर. नीट मोजले. कालचे आजचे मिळून 3 रुपये होतातच, शिवाय वर उरतात थोडे. बाबाला सांगितलं आणि विचारलं, घेऊया तुला हवी तर. तुला पुस्तकं ठेवायला होईल. तशीच हवी मला. चल आणूया. मी हातात पैसे घोळवत त्याला घाई करीत म्हणालो, चल. आम्ही पेटी आणली. तिच्यावर खूप धूळ बसली होती. फडका ओला करून ती पुसून काढली. 2दा पुसली, 3दा पुसली. आतूनही तशीच पुसून घेतली. सगळे कप्पे नीट पुसून काढले. मधला कप्पा वर उचलून बाहेर काढला आणि पेटी पोटातून पुसून घेतली. आजसुद्धा खूप धूळ होती साठलेली. कोणी वापरलीच नसावी कितीतरी दिवसात. पडून होती. पूर्वी पैसे ठेवत असतील तीत. आता मी तीत पुस्तकं ठेवीन, वह्या ठेवीन. पेटी पुसून लख्ख केली. खुंटीवरचं दप्तर खाली घेतलं. एक वस्तू पेटीत ठेवू लागलो. ही इथं पट्टी, इथं दगडी पेन्सिली, इथं दुध्या पेन्सिली, इथं दौत, इथं टाक, बोरू, इथं टकळी, इथं सूतकताईची पेटी, इथं सरकी काढायचा पाट, सळी. आत या बाजूला पुस्तकं, त्या बाजूला वह्या, इथं पाटी. सगळी पेटी भरली. अभ्यासाचं सामान नीट एका जागी लागलं. सगळंच आता एका दप्तरात कोंबून ठेवायला नको. पेटीत ठेवायचं. हवं असेल तेच दप्तरात ठेवायचं. तेवढंच शाळेत न्यायचं. सगळी पेटी भरली. मी एकदा डोळे भरून तिच्याकडे बघितलं. तिचं झाकण लावलं. पेटीकडे बघितलं. झाकण उघडलं. आतल्या नीट लागलेल्या वस्तूंकडे बघितलं. झाकण बंद केलं.
पुन्हा उघडून बघितलं, पुन्हा बंद केलं. 3 रुपये देऊन उरलेल्या सुट्ट्या पैशांच्या पांढऱ्या धूप पेन्सिली आणल्या. दुसऱ्या पेन्सिलचा कप्पा पेन्सिलींनी भरून टाकला. आता मी पेटीशी बसून अभ्यास करू लागलो. खाली जमिनीवर बसायचं. वही, पुस्तकं, पाटी पेटीवर ठेवायचं. थोडं उंच पडे, पण अभ्यास करताना बरं वाटे. अभ्यास करावासा वाटे. पेटी ठेवली होती त्या भिंतीला एक लहानशी खिडकी होती. तिच्यातून उजेड येई. खाली पेटीवर तो खूप पडत नसे, पण अभ्यासाला पुरे. काही वाचायचं असलं, पाठ करायचं असलं तर मी पेटीवर बसे. भिंतीला पाठ टेकी, पुस्तक हातात धरी. खिडकीत येणारा हलकासा उजेड पुस्तकावर पडे. शाळेच्या पुस्तकांशिवायचं पुस्तक वाचतही मी पेटीवरच बसे. शाळेतून कधीतरी एखादं गोष्टीचं पुस्तक वाचायला मिळे, ते वाची. नाहीतर बाबांनी आणलेलं काहीतरी वाचत बसे. वाचतच बसावंसं वाटे पुष्कळ वेळ, खिडकीतून येणारा उजेड मिटेपर्यंत. मग पुस्तक मिटून ठेवायचं. रात्रीसाठी उपीट, थालीपीठ करायला लागायचं. चूल पेटवायची. बाबल कुशा वाटव्याकडे कपडे शिवायला शिकायला जाई. काही दिवसांनी तो बाजारात भरडावर एका दुकानात जाऊ लागला. एकदा मी विचारलं, तिथे कोणाकडे जातोस तू? जाम सांडेकर म्हणून आहेत, त्यांच्या दुकानात जातो. त्यांचं दुकान आहे तिथे कपडे शिवायचं. ते काय ओळखीचे आहेत तुझ्या? आहेत. कसे? असेच, बाबल म्हणाला. पूजा करायला, भटपणाची इतर कामं करायला म्हणून बाजारात जातो ना मी. जाता येता झाली मरे ओळख. त्यांना विचारलं, मी येत जाऊ का तुमच्याकडे? त्यांनी ये म्हटलं. पण कुशाकडे जात होतास ना? जात होतो रे, बाबल म्हणाला. पण बाजारपेठेतल्या दुकानात अधिक शिकायला मिळतं. पैसे मिळतात थोडेसे, काजबटणं करतो त्याचे. ते म्हणाले, काजबटणं कर, त्याचे पैसे देईन तुला. मिळतात दिवसाला 2-4 आणे. थांबून म्हणाला, तेवढीच अधिक कमाई भटपणाच्या कामांच्या जोडीला. दोघांना झाला तरी खर्च काही कमी येतो. शिवाय मांगरात राहतो महादेव भटाच्या, त्याचं भाडं द्यावं लागतं. इकडून थोडे तिकडून थोडे असे मिळवायला हवेत ना पैसे मला. तुझी 7वीपर्यंत तरी नीट होऊ दे शाळा. तुला मिळाली मास्तरकी नंतर तर बरंच रे, तुझी तरी सोय होईल. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून आलो. बघतो तर पडवीत काका. आधी ओळखलंच नाही. दाढी नाही, हजामत केलेली. लाकडं मोडत होते. त्यांची लाकडं मोडायची एक खास पद्धत होती. लांब आणि बारीक लाकूड जे हातानं मोडता येत नसे आणि कुऱ्हाडीनं फोडता येत नसे, ते आपल्या डोकीवर आडवं धरीत. त्याची 2 टोकं हातानं वाकवीत, अगदी खालपर्यंत वाकवीत, इतकी की लाकूड कटकन मोडे. तशी लाकडं मोडत होते. पडवीवर गेलो. त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं. माझ्याकडे बघत त्यांनी विचारलं, केथीन आयलोस? शाळेतून. मी उत्तर दिलं आणि दप्तर ठेवायला आत गेलो. पेटीवर दप्तर ठेवलं. शाळेचे कपडे काढून खुंटीवर ठेवले. चुलीच्या खोलीत जाऊन कळशी घेतली आणि नुसत्या लोंगटीवर बाहेर आलो. विहिरीकडे जाऊ लागलो. काका तशीच लाकडं मोडत होते. विहिरीवरून पाय धुवून कळशी भरून घेऊन मी पडवीवर आलो. भरलेली कळशी घेऊन घरात जाऊ लागलो तशी त्यांनी विचारलं, कितव्या रे इयत्तेस तू आता? 4थी, मी म्हणालो आणि कळशी घेऊन घरात गेलो. कळशी ठेवून बाहेर आलो. ही लाकडा मोडली सत, ती नेऊन ठेव चुलीहारी, काका म्हणाले. आणि त्यांनी विचारलं, रात्री जेवे किता तरी करवे हवानी? मी करीन मग, मी म्हणालो. आता होस तर येचाचा शाळातीन, किती करणार सस? उपीट नाहीतर थालीपीठ, मी म्हणालो. तायचेच मरे तुला करवे, नाहीतर दुसरा कोण करणारसे? मी विचारलं. काका काही म्हणाले नाहीत. त्यांनी मोडून ठेवलेली लाकडं घेऊन मी चुलीपाशी नेऊन ठेवली. पुन्हा बाहेर आलो. दप्तर घेतलं. पडवीवर आलो. आत पेटीपाशी बसून अभ्यास करावा इतका उजेड येत नव्हता. चिमणी लावायला अजून वेळ होता. बाबल कुशा वाटव्याकडेच गेलोसे नी? काकांनी विचारलं आणि ते पडवीवर ठेवलेलं त्यांचं बोचकं सोडू लागले. नाही, मी म्हणालो. तो बाजारात जासे हल्ली. ता कितेला? मी म्हणालो. भरडावर जाम सांडेकर म्हणीसे, तेचा दुकानसे म्हणे. भुसारी दुकान? नाही.
मग रे कसला? कपडे शिवेचा, मी म्हणालो. त्याच्याकडे जासे तो कपडे शिवेचा शिकेला. तो कितीला? कुशाकडा नव्हता का शिकेवे मिळत? त्या अधिक चांगला शिकेवे मिळेल म्हणसे. मी अधिक न बोलता दप्तर उघडलं. त्यातून पाटी बाहेर काढली, पट्टी पेन्सिल बाहेर काढली, सूत कताईची पेटी बाहेर काढली, टकली बाहेर काढली. काकांनीही आपलं बोचकं सोडलं. त्यातून त्यांनी काही लहान लहान तांबे काढले, तोंड लाखेने बंद केलेले. गंगाजलाचे गडू असणार, मी ओळखलं. ते गडू त्यांनी एका कडेला ठेवले. देवांचे फोटो बाहेर काढले, ते कडेला उभे करून ठेवले. पोथ्या काढल्या, फोटोंच्या पुढं ठेवल्या. ओळखलेस का गडू कसले सत? काकांनी विचारलं. गंगाजल सेतेत, होय नी, मी सांगितलं व म्हटलं. तीर्थक्षेत्रात असले गडू सचत पाणी भरलेले, तेच सत नी? होय मरे, बरोबर ओळखलास तू. तू केके जाऊन आयलोस? मी विचारलं. नरसोबाची वाडी, गाणगापूर, ताकेला. गोकर्णाला जाऊन आयलो, रामेश्वराला जाऊन आयलो, कन्याकुमारी एक केली. सगळीकडचो एक एक गडूस आहे तीर्थाचो. गंगापूजन करणारसा. इतके दिवस तीर्थक्षेत्रास फिरत चलोस? मी विचारलं. नाही मरे, काका म्हणाले. जोळमेत चलो, सुरलात चलो. सांगता सांगता ते उठले आणि काहीतरी कामासाठी थोडे इकडे तिकडे गेले. दप्तरातून पुस्तक काढलं, पाटी काढली. पण लगेच लक्षात आलं की आधी सूतकताईचा अभ्यास करायला हवा. पाटीवरचा वहीवरचा अभ्यास रात्री चिमणीसमोर करता येईल. सूतकताईचा आधी. मी पाटीपुस्तक पुन्हा दप्तरात टाकलं आणि सरकी काढायचा पाट पुढे घेतला. त्यावर साफ केलेला थोडा कापूस ठेवला आणि त्याच्यावर सळी ठेवून ती दाबून मागं पुढं करू लागलो. सांभाराचं खोबरं वाटताना वरवंटा पाट्यावर मागं पुढं करावा लागतो त्याप्रमाणे. हळूहळू कापसातून सरकी पुढं सरकू लागली. किता रेता करचस? तिथं येत काकांनी विचारलं. सरकी काढचासा, कापसातीन. हे रे किता? अभ्यास, मी सरकी काढीत काढीत म्हणालो. कापूस केतीन हाणलोस? शाळेत देसत मास्तर, मी सांगितलं. सूतकताईचा अभ्यास असे आम्हाला. कापूस साफ करवेचो, सरकी काढवेची, कापूस पिंजवेचो, पेडू करवेचे, सूत काढवेचा, कापड विणवेचा. कपाळ, काका म्हणाले. जानवेचा सूत काढवे शिकायचा म्हटला तर चाती हातात धरवे तयार नसस मरे तू. जानवेचा सूत काढणी काय साळाक मार्क मिळसत? मी विचारलं आणि सरकी पुढं रेटू लागलो. सूत काढवे मार्के सचत साळात. सगळेला सचत, मी म्हणालो. सरकी काढणा, सूत काढणा, कापड विणणा, सगळेला मार्क सचत परीक्षात, असं मास्तराने सांगलासे. मी सरकी काढून संपवली. ती पेटीत नीट ठेवली. एक कागद घेतला. बाबल आता कधी बाजारातून येताना मोठा छापलेला कागद घेऊन येई. जेवण झालं की वाचीत बसे. कोणीतरी येऊन त्याच्याशी बोलू लागलं तर म्हणे, थांब रे, मला जरा वर्तमानपत्र वाचू दे. वाचून झालं की तो कागद बाबल कोपऱ्यात ठेवून देई. कापूस पिंजायला मला त्यानं आणलेल्या वर्तमानपत्राचा मोठा कागद उपयोगी पडे. त्या कागदाला वर्तमानपत्र म्हणतात हे त्यावरूनच समजलं मला. तसा मी कागद घेतला. त्याच्यावर सरकी काढलेला कापूस ठेवला. धनुकली घेतली. तिचा दोर ताणला आणि कापसात सोडला. पुन्हा सोडला. त्याचा टर आवाज होऊ लागला. कापूस पिंजला जाऊ लागला. भुरभुरू लागला. बारके कापसाचे कण हवेवर तरंगू लागले. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.